आता घाबरायचं नाही, आता थांबायचं नाही, आता घाबरायचं नाही. हक्क घेतल्याशिवाय वापस नाही. यानुसारच आज दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी संबंध महाराष्ट्रातील शिक्षकाच्या माध्यमातून आमच्या संघटनेचे या ठिकाणी मार्गदर्शक, विनानुदानित शिक्षकांचे दैवत देव माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब, माननीय दत्तात्रय सावंत साहेब आणि माननीय बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी दबंग कामगिरी या ठिकाणी करण्यात आली. या दबंग कामगिरीमध्ये असं आम्ही ठरवलं होतं की आज एक तर सर्व प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील, नाहीतर या ठिकाणी मंत्रालयातच या ठिकाणी राहायचंय. एक तर जिवंत राहू, नाही तर या ठिकाणी मृत त्या ठिकाणी हो. म्हणून आज सर्वप्रथम नानल मॅडमकडे या ठिकाणी सर्व या ठिकाणी पदाधिकारी, शिक्षक सर्व माझे त्या ठिकाणी सावंत साहेब, देशपांडे साहेब, बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी नानल मॅडम यांची त्या ठिकाणी भेट घेतली. नानल मॅडमची भेट घेतल्यानंतर सर्व प्रश्नांचं या ठिकाणी आज तात्काळ त्या ठिकाणी निर्णय लावा, अन्यथा 3:30 वाजेपर्यंत तात्काळ निर्णय लावा, अन्यथा तुमच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी पत्र त्या ठिकाणी संघटनेच्या वतीनं देण्यात आलं. संघटनेच्या वतीनं देण्यात आल्यानंतर माननीय शिक्षण मंत्री यांची भेट झाली. शिक्षण मंत्री साहेब हे विनानुदानित असेल, अंशतः विनानुदानित असेल, सर्वच शिक्षकांच्या बाबतीत या ठिकाणी सकारात्मक आहे आणि खरोखरच त्या ठिकाणी त्यांना अनुदान द्यायचं आहे, याद्या घोषित करायच्या आहे. या ठिकाणी 3:30 वाजले. 3:30 वाजल्यानंतर नानल मॅडमकडं ठिय्या आंदोलन म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो. त्यामध्ये श्रीकांतजी देशपांडे साहेब या ठिकाणी तिथं आले आणि आल्यानंतर तिथं चर्चा करण्यात आली की या ठिकाणी ज्या पुणे स्तरावरच्या ज्या याद्या आहेत त्या याद्या पात्र त्या ठिकाणी झालेल्या याद्या आहे, जवळपास या ठिकाणी त्याची तपासणी झालेली आहे. त्या याद्या मुंबईच्या शाळांसोबत 20% निधीसह घोषित करण्यासाठी तात्काळ मागाव्यात आणि त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आणि ते पत्रसुद्धा काढलं. म्हणून मुंबई आणि पुणे स्तरावरची सर्व ज्या काही प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे ह्या या ठिकाणी 20% निधीसहित त्या ठिकाणी घोषित करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्या लवकरात त्या ठिकाणी घोषित होणार आहे. नंबर 2चा प्रश्न होता अंशतः अनुदानित अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न. या ठिकाणी खूप गंभीर होता आणि 3 आमदार आणि मी हा प्रश्न या ठिकाणी तो सुरुवातीपासून घेतलेला आहे. कोणत्याच संघटनेने आणि कोणत्याच आमदारानं तो प्रश्न घेतला नाही आणि तो प्रश्न माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी मान्य केला. 3 वर्ष या शाळेमध्ये जो अतिरिक्त झालेला 3 वर्ष विद्यार्थी संख्या त्या शाळेत त्या ठिकाणी जर वाढली तर त्याला तिथंच कायम करण्यात येईल, म्हणून तो प्रश्न त्या ठिकाणी मिटलेला आहे. त्याचबरोबर खूप मोठा संभ्रम या ठिकाणी व्हॉट्सअप आणि फेसबुक ह्या मीडियावर या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून होत आहे की 1628 बांधवांना त्या ठिकाणी प्रचलित अनुदान मिळणार आहे. परंतु बांधवांनो 1 आणि 2 जुलैसुद्धा ह्या 1628 बरोबरच्याच ह्या बांधवासोबतच्याच शाळा होत्या, यांनासुद्धा एक वेगळी फाईल या ठिकाणी 1628ची जशी फाईल तयार झाली आधीच्या टप्प्याची तशीच आपली 1-2 जुलैची फाईल त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि माननीय देशपांडे साहेब, सावंत साहेब आणि बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वात येणाऱ्या मंगळवारी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे जाऊन पुन्हा त्या ठिकाणी त्यांना पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून ती मान्यता या ठिकाणी घेण्यात येणार आहे. कारण संभ्रम या ठिकाणी आहे, म्हणून संभ्रम अवस्था निर्माण झाली म्हणून तेही पाऊल या पुढील आठवड्यात त्या ठिकाणी होईल. त्यानंतर 1 आणि 2 जुलैला संच मान्यतेनुसार बऱ्याच शाळेला त्या ठिकाणी अनुदान दिलेलं नाही. बरेच बांधव या ठिकाणी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी नानलताईंना या ठिकाणी पुढील आठवड्यामध्ये पत्र निर्गमित करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं. तसे फाईली तयार करण्यास सुरुवात झालेली आहे. 1 आणि 2 जुलै शाळेच्या 2017-18च्या शेवटच्या वर्गाची पटसंख्या या ठिकाणी ग्राह्य धरून आपल्याला 20% अनुदान दिलं, पण काही शाळांना या ठिकाणी 17-18ला शेवटच्या वर्गामध्ये पटसंख्या नव्हती. परंतु 1628ला अनुदान देताना 15-16 आणि 16-17ची या ठिकाणी संख्या विचारात घेऊन त्यांना अनुदान दिलं. म्हणून 17-18च्या शेवटच्या वर्षात जर शेवटच्या वर्गात जर पटसंख्या नसेल तर ती 16-17च्या शैक्षणिक वर्षात शेवटच्या वर्गाची पटसंख्या विचारात घेऊन त्यांनाही सुद्धा अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचं सुद्धा या ठिकाणी फाईल पुढच्या आठवड्यात या ठिकाणी ह्या आठवड्यात तयार होऊन पत्र निर्गमित होईल. त्याचबरोबर 51 शाळा आणि 19 तुकड्यामध्ये काही शाळा पात्र झालेल्या आहेत आणि काही शाळा पात्र होण्याच्या बाकी आहे. त्या शाळांना या ठिकाणी तपासण्या झालेल्या आहेत. त्या शाळांना 20% अनुदान देण्यासाठी उद्या आजच निघणार होता, परंतु उद्या GR या ठिकाणी निर्गमित या ठिकाणी 12 वाजेपर्यंत तुम्हाला नेटवर त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता
बऱ्याच विभागामध्ये शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांच्या सहीनं बऱ्याच शाळा 1 आणि 2 जुलैमधल्या पात्र झाल्या होत्या. त्यांना जिल्हा मूल्यांकन समिती शिफारस नव्हती म्हणून त्या अनुदानापासून वंचित राहिल्या होत्या. त्यांचंही पत्र माननीय देशपांडे साहेब, सावंत साहेब आणि बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते निर्गमित केलं. परंतु त्या शाळाचं त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांनी जिल्हा मूल्यांकन समिती गठीत करून त्या पात्र झालेल्या शाळा आहेत त्या शाळांना सुद्धा या ठिकाणी 20% अनुदान देण्यासाठी त्या ठिकाणी पुढील आठवड्यात त्याचं सुद्धा त्या ठिकाणी पत्र निर्गमित होणार आहे. त्याचबरोबर 12-13च्या नैसर्गिक वाढीचा जो काही खूप मोठा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी माननीय सावंत साहेब, देशपांडे साहेब आणि बाळाराम पाटील साहेब यांच्या कडे त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर याचं पत्र त्या ठिकाणी ह्या 1 आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यामध्ये त्या ठिकाणी निर्गमित होईल. अशा सर्व मागण्या या ठिकाणी नानल मॅडम, माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब हे सकारात्मक आहे. ते त्या ठिकाणी संबंध शिक्षकांना वरचा जो झालेला जो अन्याय आहे अनेक वर्षापासून काँग्रेस सरकारने या ठिकाणी ह्या शिक्षकांचा प्रश्न तसाच ठेवला, परंतु या 4-4.5 वर्षामध्ये माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी या ठिकाणी न्याय देण्याचा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि ते सकारात्मक असताना कुठंतरी या ठिकाणी कार्यालयीन अधिकारी या ठिकाणी याच्यावर नकारात्मक होते. म्हणून या ठिकाणी फिल्मी स्टाईलमध्ये ठिय्या आंदोलन करून या सगळ्या मागण्या माननीय देशपांडे साहेब, सावंत साहेब आणि बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व अमरावती असेल, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, सर्व विभागातले या ठिकाणी पदाधिकारी आणि सर्व शिक्षक, वंचित शिक्षक आले. त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी त्यांचा हा वाटा आहे आणि यांच्यामुळंच या ठिकाणी यश मिळालेलं आहे असं या ठिकाणी मी आज जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. पुढचा टप्पा 60चा असेल. पुढचा टप्पा 60चाच असेल. एकटा ताकदीनं सांगतोय तो 60चा मी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. देशपांडे साहेबांचा साहेब, एक प्रश्न असा आहे, 20% अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची पारिवारिक परिस्थिती आपल्याला याची जाण आहे. त्या पारिवारिक परिस्थिती लक्षात घेताच आपण धडपडीने येऊन या ठिकाणी पूर्ण संघर्षमय हे संघर्ष करून हा निर्णय आम्हाला मिळवून दिला. त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक आपले ऋणी आहोत. आमचा परिवार आपला कर्जदार आहे. याबद्दलच जे अतिरिक्त शिक्षक ठरलेले आहे त्या अतिरिक्त शिक्षकांमध्ये त्यांच्या वेतनाचा प्रश्न जेवढ्या कमी वेळेत निकाली लावता येईल तेवढ्या कमी वेळेत पहिले वेतनाचा प्रश्न निकाली लावावा याबद्दल आपलं मत व्यक्त करावं. नाही, आता म्हणजे जे कामावरच नाही आज आणि आकृती बंधत नाही त्यांचं वेतन आज देता येईल का नाही याबद्दल माझ्या मनातही संभ्रम आहे. त्यामुळे आता दर मंगळवारी आम्ही काहीतरी रिलीज करू, जे काही डेव्हलपमेंट होते ती तुमचा प्रश्न विचारात घेतो आणि पुढच्या मंगळवारी शिक्षण मंत्र्यासमोर मांडतो. 2-4 फोटो काढा ना जरा, सगळे येऊ द्या ना, गर्दी येऊ द्या.